सद्वन्द्यानं तिहुवनैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणानं नमो जिनानं जिदववाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 53 बघतोय आपण. कर्तृत्व अधिकाराचं वर्णन करताय त्याच्यामध्ये आता. तर त्यात काय सांगायला लागले? जीवाणायिणा संतानंताय जीवभावादो स्वभावदो अनंता पंचगुणप्रधानाय. 5 असाधारण भाव आहेत जीवाचे. त्याच्यापेक्षेने जीव कधी अनादि अनिधन आहे, कधी साधी सनिधन आहे, कधी साधी अनंत आहे आणि कधी अनंत आहे. अशा वेगवेगळ्या भावाच्या अपेक्षेने वेगवेगळ्या प्रकाराने जीवाचं वर्णन करून सांगतात. रामचंद्राचार्यांची टीका झाली होती. भावार्थ वाचते एकदा. काय सांगितलं होतं? एक ग्रॉस आयडिया की जीव पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि अनंत आहे. नंतर 3 भावाच्या अपेक्षेने, कुठले 3 भाव? औदैहिक, औपशमिक आणि क्षयपशमिक. या 3 भावाच्या अपेक्षेने जीव साधी शांत आहे आणि क्षायिक भावाच्या अपेक्षेने जीव साधी अनंत आहे. असं 5 भावाकडनं वर्णन करून सांगितलं होतं. तर भावार्थ काय घेतले सांगते. निश्चयाने जीव चैतन्य पारिणामिक भावाने अनादि अनंत आहेत. तथापि कर्माच्या उपाधीने सहित असल्यामुळे त्या काळी त्या उपाधीला अनुकूल परिणत झालेले आढळून येतात. स्वभावाने जल सहज स्वच्छ स्वभावी असताना चिखलाच्या संयोगात त्याची परिणती मलिन रूपाने असते. तद्वत अनादि अनंत चेतन स्वरूपी जीव विकार रूपाने परिणमित दिसून येतात. काय सांगितलं? जसं की जल स्वभावानेच निर्मळ आहे, पण चिखलाच्या संयोगात आल्यावर ते मलिन होते, त्याप्रमाणे हा चेतनात्मा अनादीपासून विकाररहित आहे. पण जेव्हा भावकर्म द्रव्यकर्म याच्या अधीन होतो किंवा त्या रूपाने परिणमन करतो त्यावेळेस तो मलिन म्हणला जातो. मग तसं आपल्याला भलेही रागद्वेषाची परिणती होती आहे बहिरंगात संसारी दशेमध्ये, तरीसुद्धा तिथं त्यापासून भिन्न मी जाणण्याची कला असेल तर सुरक्षित आहे. म्हणजे ते विकारी भाव नष्ट होणारे आहेत हे समजून घ्या. पण जर तेच करत असताना त्याला आपला स्वभाव मानतोय किंवा त्याच्याद्वारे आपलं एक काय म्हणायचं आपली प्रभाव मानतोय तर चुकीचं आहे ते. मग त्याच्या अधीनताच राहणार आपल्याला अनादीपर्यंत, अनंत काळापर्यंत. म्हणून जरी विकार झाले, कषाय झाले, तरीसुद्धा पश्चाताप खेद रूपाने परिणती हवी आपली की हे करतोय मी चुकतंय, असं मला करायला नकोय. पहिल्यांदा तर कषायांचं उदयामध्ये कषाय करत होतो, नंतर कषाय झाल्यावर आता ज्ञान झाल्यावर समजतं की आता मला कषाय झाले हे चुकलं, असं व्हायला नकोय. पण आता इतक्या आपण काय म्हणायचं 53 गाथा शिकलाय तुम्ही आतापर्यंत, तर किंवा जेवढं काय अध्ययन झालंय त्याच्या आधारावर तर कषाय उदयाला येणार हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि जेव्हा कळतं तेव्हा तरी सावधानता यायला पाहिजे की हे करतोय कषाय मी चुकीचं आहे, असं व्हायला नकोय. म्हणजे आत्ता मला कषाय झाले, ह्याच्या पुढं मला कषाय कधीही न हो अशी भावना असायला पाहिजे. जसं म्हटलं ना एकदा आळंदकर काकांनी सांगितलं होतं की आपण जसं की आता मुनी त्यागी वगैरे काय करतात, आहार घेतल्यावर, आहार घ्यायच्या आधी नंतर काय सर्ग करत असतात किंवा उत्तरक्रिया केल्या, काय लघुशंका दीर्घशंका वगैरे हे केल्यावर सुद्धा 9 जाप करतो आपण. का करतो? काय मागे एकदा उत्तर सांगितलं होतं मी. हे म्हणजे आपण वेगळ्या अपेक्षेने बघतो आणि त्यांनी घटवलं तर असं वेगळ्या अपेक्षेने चांगलं होतं ते भाव. काय कळलं मी काय विचारले? सोनी सांग. जेव्हा आपण
उत्तर क्रिया करतो 1 नंबर 2 नंबर, तर त्याच्यानंतर कायसर्ग करायला सांगितलं आहे. सगळ्यांनाच करायचं, ती त्यागींनाच करायचं असं नाही आहे. तर आपण म्हणतो त्याच्यामुळे का करायचं, का कायसर्ग का करायचा असतो? झालेली असते तर प्रायश्चित्त म्हणून, जीवांची विधात्मक प्रायश्चित्त म्हणून. बरं, ते काय म्हणायचं, शरीराकडचा उपयोग हटवण्यासाठी, म्हणजे परपदार्थाचा उपयोग हटवण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी. अजून बोला विद्या काकी, बोलताय. कायसर्ग का करायचा असतो? तर त्यांनी असं घटवलं होतं आळंकर काकांनी की म्हणले आत्ता माझ्याकडून हा दोष झालाय, असा दोष माझ्याकडून भविष्यात कधीही न हो म्हणून मी कायसर्ग करतोय. म्हणजे पुन्हा पुन्हा मला खाण्याचे भाव होतात किंवा आहार घेतोय मी, हे चुकतंय. उत्तर क्रिया करतोय, हे चुकतंय. आत्ता हिंसा झाली हे पण आहे की त्याच्यामध्ये, पहिल्यांदा आत्ता हिंसा झाली म्हणून कायसर्ग आहे, पण भविष्याच्या अपेक्षेने प्रत्याख्यान म्हणतो ना, मग त्या रूपाने की माझ्याकडून हा दोष आत्ता झालाय, पुन्हा कधीही माझ्याकडून हा दोष होऊ नये, ही भावना आहे त्याच्यामध्ये. हे शरीर आहे तोपर्यंत करणार की आता ते प्रत्येक क्रिया चालू राहणार आहे, पण तरीसुद्धा परिणामातून जसं म्हटलं ना, आता त्यागी आल्यावर आहारावरून प्रत्याख्यान करतात की आता मला आहाराचे भाव न होत, मग उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करतो, असे नियम संयम घेतात की स्वतःसाठी ते पण त्याच्यामागं पहिल्यांदा ही दृढता की ह्याच्याशिवाय मी जगत नाही, मला कधीही हा दोष मला करण्याचे भाव न होत, माझ्याकडून हे दोष न होत, अशी त्यांची प्रवृत्ती असते पहिल्यांदा. मग तसं आपल्याला सुद्धा सांगितलं की प्रत्येक आता कशाय झाले ना, तर कशाय झाल्यावर पहिल्यांदा करताय की कायसर्ग किंवा काय प्रतिक्रमण करताय, ध्यान करताय. पण आता ह्याच्या पुढं असं करा की कशायांचा उद्रेक होणार आहे, कळणार आहेत, कळतंय तुम्हाला, पण ते व्हायच्या आधीच करा, म्हणजे उपस्थापित व्हा स्वतःमध्ये. कशा रीतीने पण असू देत, पण त्या कषायापासून सावधानता यायला पाहिजे, दूर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी एकतर ध्यानाचं अवलंबन घ्या, नाहीतर मग शुभ भावामध्ये जावा तेवढ्या वेळासाठी. जर अशुभ भाव होणार आहेत हे समजतंय आपल्याला, तर तेवढ्या काळामध्ये शुभाचं अवलंबन घ्या. एकतर कुठलं स्तोत्र म्हणा, भजन म्हणा, किंवा काय ध्यानसूत्र म्हणा, जेणेकरून की उपयोग दुसरीकडे वळावा, कशात तरी गुंतावं. कशाय व्हायला लागलेत समजा तुम्हाला, आणि तुम्ही मंदिरात पूजा करायला बसलाय, मंदिरात येऊन पूजा करायला बसलाय, आणि पुन्हा पुन्हा त्या कषायांचं स्मरण व्हायला लागलंय, त्या प्रसंगाचं स्मरण व्हायला लागलंय. काय परिणाम चालू आहेत सांगा, शुभ भाव का अशुभ भाव? बाहेर तर पूजा करतोय हे दिसतंय की, मग अशुभ कसं म्हणायचं? परिणामावर ठरतं ना, क्रिया नाही. हां, म्हणजे तिथं फक्त शरीराने करताय तुम्ही, शरीराने दिसतंय की पूजनामध्ये आहात म्हणून, पण तन मन कुठं, मन आणि ज्ञान कुठं लावलंय त्याच्यानुसार तुम्हाला अभिप्रायावरून बंध असतो म्हणलं ना. मग तसं मंदिरात जरी बसलोय तरी सुद्धा अबंधक नाही, बंध प्रतिसमयाला चालू आहे, आश्रव प्रतिसमयाला चालू आहे, म्हणून किती सावध राहायला पाहिजे. फक्त हे भाव करा की जे तिथं मंदिरात जर बसलोय आपण, तर अशी सावधानता असावी की भगवंतांच्या सानिध्यात तरी मला असले पापाचे परिणाम नको व्हायला, उलट मी ते पापाचं प्रक्षालन करायला इथं आलोय. आम्हाने परवा घेतल्यासारखं काय, अन्यक्षेत्रे कृतम पापम धर्मक्षेत्रे विनश्यती, धर्मक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती, म्हणजे भविष्यामध्ये ते वज्रासमान बांधून राहणारच आपल्याबरोबर. जर तुम्ही धर्मक्षेत्रामध्ये येऊन पाप केलं तर नियमाने ते वज्ररूपाने फळ देणारच आपल्याला, त्याच्यामध्ये कमी जास्त संक्रमण उदीर्ण अपकर्षण काय असं होणार नाही. मग तेवढं उदय भोगण्याची तयारी आहे का आपली? असंच विचार आलं काल जे इथं प्रसंग झाला त्याच्यावरून की काय परिणाम केले असतील. एक तर परगावावरून राहायला इथं आलेत धर्मक्षेत्रामध्ये, आणि म्हणजे असं सानिध्य मिळालं म्हणजे चांगली गोष्ट आहे, उलट काहीतरी पुण्याचं उदय म्हणा की जिथं ते पूर्वी राहत होते अशा ठिकाणी त्यांना तिथं धर्माचं फार अनुकूलता नव्हती, किंवा धार्मिक लोक फार नव्हते, असे कोणी वक्ता वगैरे फार मिळत नव्हते. मग या ठिकाणी आल्यावर आता माताजींचं सानिध्य आहे, किंवा इथं कोण सारखं सांगणारे शास्त्र वगैरे चालू आहे, असं सानिध्य मिळालं ह्याच्यासाठी पुण्य म्हणलं आम्ही. म्हणजे पुण्याने
तर मग क्षेत्र मिळतं. पण काय असं पाप केलं असेल पूर्वीचं की त्याचं फळस्वरूप आज काल त्यांना इतका भयंकर उदय भोगावा लागला. घरामध्ये चोरी झाली त्यांना मारहाण करण्यात आली आणि असं की त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं घरामध्ये, ते एकटे होते. आणि मग रात्री अपरात्रीच्या वेळेस कोण मदतीला येणार आहे. आणि मग तिथून ते सगळं पोलीस केस, त्या दवाखान्यामध्ये इतके त्यांचे प्रॉब्लेम्स, परत ते सगळं असं इतकं रक्त वाहिलं होतं त्याच्यामध्ये की त्यांना सूध राहिली नव्हती फार. म्हणजे असे अनेक प्रसंगांना त्यांना फेस करावं लागलं. मग तिथं असं वाटलं की आपल्याला हे जेव्हा मला घटना कळली ती किंवा मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं त्यावेळेस तिथं असं वाटलं की काय परिणाम केलं म्हणून त्याचं फळ असं मिळालं, उदय मिळाला. आणि मग आपण ते बघितल्यावर असं आकुलता करतोय, अरे रे असं कसं वगैरे वगैरे. मग तिथे एक क्षणासाठी असं विचार आलं की भगवंतांच्या ज्ञानामध्ये असे प्रसंग एक आहेत का सांगा? हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, प्रत्यक्ष रूपाने सगळं 3 लोकातलं सगळं युगपत दिसतंय. तरीसुद्धा ज्ञान कसं खंबीर, दृढ, अस्थिर, जरासुद्धा चंचल नाही. कशामुळं असं? आणि मला एक घटना कळली, असं फक्त एक एवढासा प्रसंग दिसला तर असं आपण आकुलित होतोय की कसं झालं, असं का झालं, कुठं झालं आणि कोण केलं वगैरे वगैरे, किंवा ते बघायला नको वाटलं असं दृश्य वगैरे. मग मी म्हणले की असं केवळ ज्ञान झाल्यावर तुम्ही कुठलं दृश्य नको म्हणू शकणार का? आणि मग त्याला ज्ञाता रूपाने ते कसं पाहतायत? मग तसं आपल्याला का नाही सगळ्या प्रसंगामध्ये ज्ञाता राहतायत? बाहेर कुठलाही प्रसंग घडू देत. आपल्या घरात दिवसभरामध्ये अनेक प्रसंग असे असतात की जिथं आपली अस्थिरता होते. मग तिथं ज्ञाता का नाही राहू शकत? मग इथं आता एवढ्या लहान लहान गोष्टींमध्ये जर आपण अस्थिर होतोय तर तिथं मग जेव्हा उपसर्ग होणार, परिश्रम होणार, केवळ ज्ञानाची प्राप्तीचा समय असणार, तिथं कसं स्थिर राहू शकणार आहे? म्हणून परद्रव्यात जाती आहे ना बुद्धी आपली, त्याला वळवा आणि स्वतःमध्ये स्थिर करा, एवढाच उपाय आहे. आपण अधीन होत जातोय, कर्मांच्या उदयाच्या अधीन होतोय आणि तसे परिणाम करत राहतोय. म्हणून औदैहिक भाव नियमाने दुःखाला, आश्रवबंधालाच कारण आहेत, एवढं समजून त्या औदैहिक भावामध्ये नकोय जायला. कर्मांचे उदय तर प्रत्येकाला चालू आहेत की, पण त्या उदयाधीन व्हायला पाहिजे का नको हे आपल्यावर अवलंबून आहे. तर म्हणून दिवसभरातले किंवा रोजच्या घटनेतले एक एक प्रसंग असे बोध देणारे असतात आपल्याला, फक्त आपण त्यातनं बोध घ्यायला पाहिजे. कारण त्यात काय म्हणायचं, कोणाच्या सगळ्यांच्या घरातले वेगवेगळे प्रसंग असतात, ते सगळे प्रसंग आपल्यावर पण कधी ना कधी येऊन गेलेले असतात किंवा येणारे असतात. आणि मग त्यांची आजची परिस्थिती बघून आपण शहाणं व्हायला पाहिजे. असा प्रसंग आपल्यावर आल्यावर आपण काय करणार? त्यांना ज्ञान असेल नसेल, त्यांची स्थिरता अस्थिरता त्यांच्याकडं, पण मी हे समजून माझ्यावर असा प्रसंग आला तर मी काय करणार? ह्याच्यासाठी सगळ्या घटना गुरु असतात असं म्हणतात आम्हा. प्रत्येक घटना संसारामध्ये गुरु असते, त्याच्यातून बोध घ्यायचं आपलं कार्य आहे, आपण शिष्य बनायला पाहिजे त्याचं. तर असं 5 भावांच्या अपेक्षेने जीवाचं कथन करून सांगितलं. परवा आपण काय बघत होतो? अभव्य जीवाचं वर्णन बघायचं होतं ना आपल्याला. अभव्य कोणाला म्हणायचं किंवा अभव्यविषयी काय आपल्याला माहिती आहे नवीन सांगा बघू. मला एवढं माहिती आहे, तुम्हाला माहीत असलेलं की अभव्य जीव म्हणजे कोण असतो? ज्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची किंवा मोक्षाला जाण्याची पात्रता नसते, त्याला अभव्य म्हणतात. एवढी सामान्य परिभाषा आपल्याला माहिती आहे. अजून काय माहिती आहे सांगा अभव्याबद्दल? अभव्य जीव कोणाला म्हणायचं? रोहिणी काकी, अभव्य कोणाला म्हणायचं? स्फूर्ती काकी, विद्या काकी. ज्याला शास्त्र साध्य किंवा मंदिरात जाण्याची रुची नाही. रुची नाही असं नाही, तर सांगितलं ना अभव्य असला तरी 11 अंगापर्यंत जाईल. हा, मोक्षाला जाण्याची पात्रता नसती तो अभव्य म्हणलं की. अजून काय माहिती आहे अभव्याबद्दल? एवढं एकच वाक्य आपल्याला परिचित आहे अभव्याबद्दल. अजून काय माहित आहे? तो सांगितला आपल्यापेक्षा सुद्धा खूप उग्र तपश्चर्या करेल, असं नाही की स्वाध्याय ध्यान करणार नाही, व्रत उपास करणार नाही, असं नाही.
सगळ्या क्रिया तुमच्यापेक्षा उत्कृष्ट करेल, निरतिचार सगळे ते द्रव्यलिंग धारण करून सगळे 28 मूलगुणसुद्धा नीट पालन करेल. बहिरंगात तुम्हाला कळणारच नाही तो भव्य का अभव्य आहे, त्याची अशी चर्या असू शकते. तर मी वाचते ऐका. म्हणजे वर्णिजींच्या प्रवचनमध्ये आलं होतं तर ते, आणि अजून कुठं कुठं मी आलेलं वर्णन असं जरासं कलेक्शन केलेलं आहे. सामान्य रूपाने अभव्य म्हणजे तो जीव की जो महत् प्रयत्नाने पराकाष्ठेच्या उग्र तपश्चर्येने देखील सम्यक दर्शन व मोक्षाला प्राप्त करू शकत नाही. त्याच्यामध्ये स्वभावानेच तशी योग्यता नसते. त्यांनी कितीही पुरुषार्थ केला तरी सुद्धा तशी विशुद्धी किंवा त्या पवित्र स्वभावाचं त्याला काय म्हणायचं अनुभव होऊच शकत नाही. जेवढे जीव आहेत त्या सर्वांमध्ये केवल ज्ञानाची शक्ती आहे, बरोबर. भव्य असू दे किंवा अभव्य असू दे, सर्वांकडे केवल ज्ञानाची शक्ती आहे. पण या शक्तीची अभिव्यक्ती त्यांच्यामध्ये, ज्यांच्यामध्ये होते त्यांना भव्य म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये कदापि होत नाही त्यांना अभव्य म्हणतात. थोडंसं पॉईंट रूपाने काढायचं असलं तर काढून लिहा. ज्यांच्यामध्ये केवल ज्ञानाची अभिव्यक्ती होत नाही, केवल ज्ञान शक्ती रूपाने तर आहे पण कधीही त्याची अभिव्यक्ती होत नाही, असे ते अभव्य जीव असतात. अभिव्यक्ती म्हणजे तेच की प्रगटता होत नाही, केवल ज्ञान कधीही त्यांना पर्यायामध्ये व्यक्त होऊ शकत नाही, त्यांना म्हणायचं अभव्य. बोर्ड दिसतंय का? ज्यांच्या पर्यायामध्ये केवल ज्ञान कधीही प्रगट होऊ शकत नाही त्यांना म्हणायचं अभव्य. जर केवल ज्ञानाची शक्ती, म्हणजे मग त्यांना विचारलं की जर अभिव्यक्तीच होणार नाही तर केवल ज्ञान नाहीच आहे म्हणा, त्यांच्यात शक्ती रूपाने आहे का म्हणताय तुम्ही? त्यांना जर प्रगट होणारच नसेल पर्यायात तर ते त्यांच्याकडं आहे कसं म्हणायचं? शक्ती रूपाने तर आहे हे कसं म्हणायचं? जर केवल ज्ञानाची शक्ती नसती अभव्य जीवांना तर त्यांना केवल ज्ञानावरण कर्म देखील नसते. केवल ज्ञानावरण कर्म कोणाकडे आहे? सर्व जीवांकडे केवल ज्ञानावरण कर्म आहेच. मग जर त्यांच्याजवळ नसतं केवल ज्ञान शक्ती रूपाने तर केवल ज्ञानावरण कर्म पण नसतं, पण त्यांच्याकडं अस्तित्व आहे केवल ज्ञानावरणाचं. तसेच सम्यक दर्शनाची शक्ती नसल्याने म्हणजे त्यांना कधीच सम्यक दर्शन प्राप्त होणार नाही, म्हणून अवधी ज्ञानावरण आणि मनपरे ज्ञानावरण सुद्धा आहे त्यांच्याजवळ सत्तेमध्ये. काय कळलं? म्हणजे आपल्याकडं आत्ता कुठलं आहे? आपल्या भले मी आत्ता भव्य आहे तर मला भविष्यामध्ये कदाचित अवधी ज्ञान होईल, मनपरे ज्ञान होईल, त्यामुळं त्या कर्मांचं क्षयक्षम होऊ शकतो मला. पण हे अभव्य जीव आहेत, हे नियमाने अवधी आणि मनपरे ज्ञानाला प्राप्त होणार नाहीतच, म्हणून त्यांच्याजवळ सांगितलं अवधी ज्ञानावरण आणि मनपरे ज्ञानावरणाचं सत्व असतंच, कारण त्यांना कधीही सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही. म्हणून तीन हे कर्म त्यांच्याजवळ निरंतर आहेतच, कधीच त्याचा ऱ्हास होणार नाही आहे, क्षयक्षम होणार नाही आहे. अवधी मनपरेचा आणि केवल ज्ञानावरणाचा क्षय कधीच होणार नाही, हे एक सांगितलं. पुढं म्हणलं काही प्रकृती शुभ आहेत. फॉर एक्झाम्पल आहारक शरीर, आहारक अंगोपांग, तीर्थंकर प्रकृती, सम्यक प्रकृती, सम्यक मिथ्यात्व. तर एवढ्या प्रकृती सोडून सर्व कर्म प्रकृतींचे सत्व अभव्याकडे असते. काय कळलं? जे शुभ प्रकृती आहेत ना, जे की नियमाने सम्यक दृष्टीलाच असू शकणार, तीर्थंकर प्रकृती, आहारक, आहारक मिश्र, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, ह्या प्रकृती नियमाने सम्यक दृष्टीकडेच असतात. पण याला सोडून अन्य सर्व प्रकृतीचे कर्म प्रकृतींचे सत्व अभव्याकडे असतेच. काय कळलं? बोला.
सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रकृती असतात त्यांचा अभव्याकडं त्यांना लिंक नसतं. अभव्याकडे त्या प्रकृती नसणार, कारण हे सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृती कधी प्राप्त होतात, जेव्हा मिथ्यात्वाचे तुकडे पडणार, आणि सम्यक दृष्टीलाच मिथ्यात्वाचे तुकडे पडतात. त्यामुळं अभव्याकडं हेच सत्व नसतं. आणि या आहारद्विक आणि तीर्थंकर सुद्धा नियमाने सम्यक दृष्टी जीवच त्या प्रकृती बांधतो. त्यामुळं अभव्यांकडे या कर्मप्रकृतींचं सत्व नसतं. पुढं सांगितलं अभव्य जीवाला आगमधरही म्हणले. काय म्हणले? आगमधारी, आगमधर सुद्धा म्हणलं जातं त्यांना. का? कारण 11 अंग आणि 9 पूर्व एवढ्याचे ज्ञाता असू शकतात. ते कोण? अभव्य जीव. आणि तुम्ही कोण आहे सांगा? भव्य आहे का अभव्य आहे? आगमधर आहात का आगमशून्य आहात? म्हणजे आपण पुरुषार्थ करत नाही, 11 अंगाची पाठी होऊ शकता जरी तुम्ही आता अनुभूती घेतली नाहीये तरी सुद्धा. पण त्याच्यासाठी जरासं कन्सिस्टन्सी पाहिजे, स्वाध्यायामध्ये जरासं ओढ पाहिजे, एक तसा पुरुषार्थ पाहिजे, तर ज्ञान होऊ शकतं. जो 9 पूर्वाचा धारी होतो त्याचे ज्ञान प्रवाद पूर्व अभ्यस्त होते, पूर्ण अभ्यस्त होते. आत्म्यासंबंधी ज्ञानासंबंधी जितके साहित्य आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, ते सर्व याला पूर्णपणे ज्ञात असते. काय कळतं का मी काय काय सांगायला लागले? म्हणजे त्याला असं नाही माहिती की ज्ञान आत्मा काय माहीतच नाही, काय त्याच्याविषयी ज्ञानाविषयी त्याला काय गंधच नाही, असं नाही. इत्थंभूत सगळी माहिती आहे आत्म्यासंबंधीची, ते सर्व याला पूर्णपणे ज्ञात असते. तसेच कल्याण बुद्धीने चारित्र्याचे सुद्धा तो पालन करतो. माझ्या बरोबर आहात का? थोडा वेळ स्वयंपाक पाणी बंद करा, व्यवस्थित ग्रहण होईल. एक ठिकाणी बसून ऐका. काय सांगितले? आत्म्यासंबंधीच्या सर्व साहित्याचं ज्ञान त्याला असतं. आत्म्यासंबंधी ज्ञानासंबंधी जेवढं सगळं साहित्य आहे त्याचं तो ज्ञाता असतो. आणि कल्याण बुद्धीने चारित्र्याचं सुद्धा पालन करतो. म्हणजे काय नाही आहे असं दिसतंय का आता तुम्हाला की अभव्य जीव आहे, कुठंतरी जाऊन सुनसान पडलाय आणि धर्माचं काय त्याला टचच नाही आहे, असं काही नाही. धर्मात मुरलेला दिसतोय सगळं तुम्हाला. कुठलीही लक्षणं अशी नाही आहेत की ज्याला तुम्ही ज्ञानी म्हणणार नाही. मग त्याला सगळी ज्ञानीची लक्षणं दिसत आहेत, पण का मग अभव्य असतो असा प्रश्न होतो ना माझा. तर सांगायलेत की अजून थोडंसं वर्णन आहे, मग त्याचं सांगतात उत्तर. जगात नाव प्रसिद्धी पूज्यता मान्यता करण्यासाठी तो चारित्र्य पालन करत नाही. एवढं सुद्धा त्याच्यामध्ये काय म्हणायचं, एक ज्ञान असं पुढं गेलेलं आहे. असं नाही आहे की काहीतरी लोकेशनेच्या मागं तो करतोय, असं पण नाही आहे. प्रसिद्धी मिळावी, मान्यता पूजा व्हावी वगैरे सुद्धा म्हणून तो चारित्र्याचं पालन करत नाही. मात्र आत्मकल्याणाच्या बुद्धीने पाळतो, तरीही सम्यक्त्वसहित ज्ञान चारित्र्य नसल्यामुळे तो अज्ञानी मिथ्या दृष्टीच आहे. म्हणजे लोकेशनेसाठी वगैरे म्हणून सुद्धा चारित्र्याचं पालन करत नाही. पूज्यता किंवा लोकेशना ह्याची प्रसिद्धी ह्याची अपेक्षा नसते. असा सुद्धा तो असला तरी भव्यच असतो असं नाही. अभव्य सुद्धा अशा प्रकारची परिणाम सहित असतो, हे सांगायला लागले. अभव्याच्या परिणामामध्येही खूप उच्चता असू शकते. त्यालाही शत्रुमित्रांमध्ये समबुद्धी, निंदा प्रशंसेमध्ये समताभाव, धनकांची आदीमध्ये अभेददृष्टी, उपसर्गामध्ये क्षोभरहित साधना सर्व दिसून येते. काय कळतंय? परिशह जय वगैरे फक्त भव्य भावलिंगी मुनी यांनाच नसतं, तर हे अभव्य जीव सुद्धा सगळं शांततेने सगळं परिशह उपसर्ग सहन करणार. पण मग का ते मोक्षाला जात नाहीत? का त्यांच्यामध्ये सम्यक दर्शन होत नाही प्राप्त?
कुठेतरी कर्तृत्व बुद्धीची अटक असल्याने तो स्वानुभव करू शकत नाही. एवढंच प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित होतं की कुठेतरी अंतरंगामध्ये परिणामामध्ये कर्तापणा पडलेला असतो. अजून एक त्यांनी पुढं घेतलंय उत्तर त्याचं. म्हणून बहिरंगात तुम्हाला काय समजणार आहे ना, फक्त मी हे करतो हे भाव जे पडलेत ना तेवढ्या भावाला तो सोडू शकत नाही, म्हणून सम्यक्त्वाला प्राप्त होत नाही. आत्म्याची नैसर्गिक महिमा पहा. गाय, बैल, घोडा, पक्षी आदी कुठेही बसले असतील, रवंथ करत असतील, त्यांच्या क्रिया करत असतील, तरी त्या दशेत सम्यक्त्वाची झलक मिळवू शकतात, त्याचा अनुभव करू शकतात, सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. कोणाला? त्या पशुपक्षींना वगैरे. पण अभव्य जीव दुर्धर तपस्या, तपाचे निर्बाध पालन करत असतानाही सम्यक्त्वाला प्राप्त होत नाही. काय कळलं? लय वेळ बडबड केली मी. सांगा भाऊ काय कळलं? थोडंसं ग्रॉस. आहे का कोण ऐकायला माझ्यासमोर? बोला. ज्ञान आणि चारित्र्याचं पालन करणारे पण असतात. अभव्य जीव परिशह पण सहन करतात, पण श्रद्धा फक्त दर्शन श्रद्धा नसल्यामुळं ते आत्मानुभूती घेत नसल्यामुळं अभव्यच राहतात. म्हणजे का? तर हे कारण सांगायचं पहिला, कुठंतरी कर्तृत्व बुद्धी कर्तापणाची अटक असते, त्या परिणामात कुठंतरी तसा स्पर्श असतो, त्यामुळं तो जीव निर्विकल्प अनुभवाला प्राप्त होऊ शकत नाही. या अभव्याला घाणीमध्ये पिळले तरी शत्रूवर द्वेष होत नाही, अशी कल्याण बुद्धी असून सुद्धा पर्यायात अडकलेला असतो. परतत्वाचा आश्रय करण्याची प्रकृती असते, तो निश्चय चारित्राने शून्य असतो. सगळ्यात महत्त्वाचा हेतू सांगायला लागलो. काय असतं? का मग तो अभव्य जीव मोक्षाला जात नाही? तर पर्यायात कर्तृत्व बुद्धीची अटक असते आणि परतत्वाचा आश्रय असतो. हे दोन हेतू घ्यायचे. असल्यामुळे निश्चय चारित्र पालन करू शकत नाही. दोन हेतू काय सांगितले? एक कर्तापणाची. आवाज गेलाच नाही. का बरं? आहे चालू. आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय का आता? आवाज येतोय का? आवाज ठीक आहे, थोडंसं बघू आपण एवढंच की तो जो अभव्य जीव आहे त्याच्याजवळ एकतर कर्तापणाची बुद्धी असते म्हणून सांगितलं, आणि दुसरं परतत्वाचा आश्रय असतो, त्यामुळं तिथं तो निश्चय चारित्राचं पालन करू शकत नाही. व्यवहार नयाच्या एकांताला धरलेला असतो, त्या अध्यवसानांचा प्रतिकार करत नाही. मिथ्यात्व मंद असते, क्रोधादी कषाय मंद असतात. देवशास्त्र गुरूंच्या उपासनेमध्ये राहतो, पण तरीही त्यातील मर्म जाणत नाही, सहज स्वरूपाचा परिचय करत नाही, त्यामुळे तो मोक्षास पात्र होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणून कुठून लक्षण करायला गेलात तर बहिरंगामध्ये तुम्हाला समजणार नाही की हा भव्य आहे का अभव्य आहे. त्यामुळं फक्त श्रद्धेवरूनच भव्यत्वाचा निर्णय होतो, आणि तो पण स्वतःचा स्वतःला, बाहेर कोणाला तिथं समजणार नाही. म्हणून अभव्य आहे की नाही एवढं जाणून घेण्यासाठी ते वर्णन वाचतोय आपण. जर आपल्यामध्ये पण अशी कर्तृत्व बुद्धी असेल तर आपण सुद्धा अजून भव्यत्वाला अभिव्यक्ती झाली नाही, अजून आपण भव्यत्व प्राप्त केलं नाही, मग तुम्ही
पर्यायामध्ये पुरुषार्थ करा आणि हा मी आहे ह्याचा अनुभव आत्ता वर्तमानात घ्या या समयात, तर तिथं नियमाने भव्यत्व प्रगट होणारच. आणि मग तिथून मोक्ष किती दूर राहिलं, फक्त कमी जास्तीत जास्त किती, काही कमी अर्ध पुद्गल परावर्तन एवढंच काळ शेष राहिला. त्यामुळं आश्वस्त झालो की आता या दुःखातून आपण कायमचं दूर होणार आहोत. आणि मग ज्याला विश्वास प्रगट झाला तर तो नियमाने अनुभूतीमध्ये दृढ राहू शकतो किंवा जाणू शकतो आणि या संसारातल्या भयापासून दूर होतो. म्हणून असं आपलं दुःख संपवायचं असेल तर स्वभावाला विषय करून आत्ता जाणं आणि सम्यक दर्शन प्रगट करा, तो आनंद भोगा, तर तिथं दुःखाचा ऱ्हास सहज होत जाणार आहे. त्या दुःखाला नष्ट करायला जावं लागणार नाही. म्हणून जाणीव करा, मी भव्य अभव्याच्या अतीत शुद्ध सिद्ध आत्मा आहे. ओम. शुद्धोहम श्रद्धा ज्ञान चारित्र संपन्नोहम रत्नत्रय गुण संपन्नोहम. ओम. विसर्जन.